नमस्कार मित्रांनो, आपण विरुद्धार्थ शब्दांची सीरीज बघत होतो. त्याच्यामध्ये पार्ट 2 आपण त्याच्यामध्ये एंट्री केली आहे. TCSने जे त्यांच्या याच्या अगोदर झालेले एक्झाम आहे, त्याच्यामध्ये विचारलेले जे प्रश्न आहे, त्या आधारावरती आपण इथे काही प्रश्न घेतले आहेत आणि ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ज्यानुसार आपले जे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. तो आपण सुरू करूयात पार्ट 2. तर पहिलाच आपला प्रश्न आहे, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, असं त्यांनी PCMC 2023 या परीक्षेमध्ये विचारलं होतं. तर किमान या शब्दाचा विरुद्धार्थी होतो कमाल म्हणून. तर आता किमान म्हणजेच ना तर कमी असणे, किमान म्हणजेच कमी असणे, तर किमानचा विरुद्धार्थी होतो कमाल म्हणून आणि कमालचे समानार्थी येतात जास्त म्हणून. इथं किमानचेच त्यांनी समानार्थी ऑप्शनमध्ये दिलेला आहे कमी म्हणून, तर तो लक्षात ठेवायचा. आता मी तुम्हाला हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते ऑप्शन फ्रेम करताना जे वरती विरुद्धार्थी शब्द विचारला आहे तर त्याचेच समानार्थी खाली ऑप्शनमध्ये देतात आणि ते इलिमिनेट करून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा आपला प्रश्न आहे, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा, असं त्यांनी माडा 2022 या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. आता पतन आपण एक शब्द बघितला होता अधपतन म्हणून, लक्षात आणा तो. पतन म्हणजेच काय, तुमचा त्याला आपण म्हणतो गळती लागणे. अजून एक शब्द आहे त्याला गळती लागणे. तर त्याचाच विरुद्धार्थी शब्द काय होतो, उन्नती होणे. उन्नती होणेच. आता पतनलाच ना अजून एक आपण शब्द वापरतो अपकर्ष. अपकर्ष होणे. हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला आहे रिपू या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे. तर आपण जी समानार्थी शब्दांची सिरीज बघितली त्याच्यामध्ये रिपू या शब्दाचा आपण काय अर्थ बघितला होता रे, तो अर्थ होता अरी. अरी म्हणजेच काय, रिपू म्हणजे आपला होता शत्रू. शत्रू. अरी हा सुद्धा त्याचा एक समानार्थी शब्द होता. मग रिपूचा विरुद्धार्थी काय यायला पाहिजे रे, शत्रूचा विरुद्धार्थी काय यायला पाहिजे, मित्र हा यायला पाहिजे. आता भ्राता, भ्राता म्हणजे काय रे, भाऊ असतो. हे लक्षात ठेवायचे. पुढचा आपला प्रश्न आहे, त्यांनी विचारलंय हर्ष या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द. ITI 2022 या एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हर्ष या शब्दाचा अर्थ काय होतो रे, आपण समानार्थी शब्दांमध्ये बघितला. हर्ष म्हणजेच काय, आनंद. आनंद. तर आनंदाचा विरुद्धार्थी काय यायला पाहिजे, मग आनंदाचा विरुद्धार्थी यायला पाहिजे खेद. हर्ष, हर्षाचा विरुद्धार्थी यायला पाहिजे दुःख. खेदलाच आपण काय म्हणू शकतो, दुःख म्हणू शकतो. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, खेद हे यायला पाहिजे. पुढचा आपला प्रश्न आहे, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, असं त्यांनी WRD 2022 या परीक्षेमध्ये विचारलंय आणि त्याचा अपरिहार्याचा विरुद्धार्थी शब्द येतो परिहार्य हा. आता इथं त्यांनी आवश्यक आणि अनावश्यक या दोन शब्दांची जोडी दिलेली ती ऑप्शनमध्ये. तर आवश्यकचाच विरुद्धार्थी काय येणार आहे, अनावश्यक हा शब्द येणार आहे. पुढचा आहे आपला खाली विरुद्धार्थी शब्द आहेत त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितला. PCMC 2023 या एक्झाममधला हा प्रश्न आहे. तर आपण जोड्या बघूयात आणि त्यातला चुकीचा एक पर्याय बघूयात. तर मंजूळ आणि कर्कश हे आपण मागच्या पार्टमध्ये सुद्धा बघितलं. मंजूळ म्हणजेच काय, सुमधुर गाणं, आणि कर्कश म्हणजे की एकदम त्याला आपण म्हणतो ना की कर्कश आवाज, कर्णकटू असं सुद्धा आपण त्याला म्हणतो कर्कशलाच. तर ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे. पुढचा आपला शब्द आहे रेलचेल आणि टंचाई. ही पण ॲक्च्युली विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर आहे. रेलचेल म्हणजेच काय होतं रे, रेलचेल म्हणजेच भरपूर प्रमाणात, आणि टंचाई म्हणजेच की एखाद्या गोष्टीची कमी जाणवणे. तर ही पण आपली विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर आहे. पुढची आपली जोडी दिली त्यांनी हर्ष आणि खेद, जे की आपण आपल्या आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं. हर्ष म्हणजे आनंद, खेद म्हणजे दुःख. तर ही पण आपली जोडी बरोबर होणार आहे. चौथा आपला ऑप्शन आहे सुबोध आणि निर्बोध. ॲक्च्युली हे आपलं उत्तर येणार आहे, जे की आपला चुकीचा पर्याय आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, कीर्ती या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द ओळखायला लावला. कीर्ती, कीर्ती म्हणजेच काय रे, की तुमची आपण म्हणतो ना कीर्ती होणे, तर त्याचाच विरुद्धार्थी शब्द अपकीर्ती यायला पाहिजे. अज्ञानीचा काय येईल रे, सुज्ञान. अज्ञानीचा सुज्ञान येईल, तो लक्षात ठेवा. आणि अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द आस्था हा यायला पाहिजे. पुढचा आपला आहे सुंदर या शब्दाचे त्यांनी आपल्याला विचारले विरुद्धार्थी शब्द. तर कोणता यायला पाहिजे, सुंदरचा. कुरूप हा शब्द विरुद्धार्थी शब्द यायला पाहिजे. तर सुंदरचे त्यांनी काय काय दिलेले समानार्थी, तर छान आणि उत्तम हे ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेले आहे. पुढचा आपला प्रश्न आहे प्रतिगामी या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द ओळखायला लावा. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी पुरोगामी हा येतो. आता हा शब्द आपण इतिहासामध्ये पुरोगामी किंवा प्रतिगामी म्हणून खूप वेळेस वाचलेला असतो. पुढचा आपला प्रश्न आहे
खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत आणि त्यातील आपल्याला चुकीचा गट ओळखायचा आहे. ITI 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर त्यांनी पहिलाच ऑप्शन दिला आहे प्रसरण आणि आकुंचन. ॲक्च्युली ही जोडी बरोबर आहे. प्रसरण प्रसरण आणि आकुंचन हे एकमेकांना विरुद्धार्थी येतात. पुढचा आहे आपला आदर आणि अनादर. ही जोडीसुद्धा आपली बरोबर आहे. पुढचं आहे आपलं तेजी आणि मंदी. हे सुद्धा आपलं बरोबर आहे. आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये दिलं त्यांनी स्वस्त आणि महाग. आता एका क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्वस्त आणि स्वस्त असं 2 पडतं. हे त वालाचा आणि थ वालाचा त्याच्यामध्ये फरक येतो. स्वस्त विरुद्ध महाग ही जोडी बरोबर आली असती, पण हे जे स्वस्त आहे याचा विरुद्धार्थी येतो अस्वस्थ. हे लक्षात ठेवायचं. तर आपली चुकीची जोडी कोणती येणार आहे मग? स्वस्त आणि महाग वाली. पुढचा आपला आहे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आणि त्यातील कोणती जोडी योग्य नाही हे असं त्यांनी परत ITI 2022 या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. आणि जोड्या दिल्या आळस आणि उत्साह, जे की बरोबर आहे. ते एकमेकांना विरुद्धार्थी आहे, आळस आणि उत्साह. पुढचा आहे आपला कर्कश आणि कर्णकटू, जे की आपली चुकीची जोडी आहे. कर्कशचा आपल्याला काय यायला पाहिजे होता? मधुर यायला पाहिजे होता विरुद्धार्थी. तर हे समानार्थी शब्द होतात कर्कश आणि कर्णकटू. मग ही जोडी आपली चुकीची ठरणार आहे. पुढचं आहे आपलं क्षम्य आणि अक्षम्य. ही जोडी आपली विरुद्धार्थी शब्दांची बरोबर आहे. पुढचा आपला ऑप्शन आहे धीट आणि भित्रा म्हणून. तर ही सुद्धा आपली जोडी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर आहे, धीट आणि भित्रा. पुढचा आपला क्वेश्चन आहे उगवती या विरुद्धार्थी शब्दांचा याचा विरुद्धार्थी शब्द विचारला उगवतीचा. तर आपण म्हणतो ना उगवता सूर्य आणि मावळता सूर्य, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द मावळती हा येणार आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला उत्कर्ष या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला PCMC 2023 या परीक्षेमध्ये. उत्कर्ष होणे याचा विरुद्धार्थी काय येणार आहे? अपकर्ष होणे येणार आहे. पुढचा आहे आपला जहाल या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. तर आपण इतिहासामध्ये वाचतो की मवाळवाद आणि जहालवाद, जहालवादी होते आपले टिळक झाले, किंवा मग आपण म्हणतो लाल बाल पाल ही ती त्रिकुटांची जोडी, आणि मवाळवाद्यांमध्ये आपण म्हणतो रानडे गोखले हे येतात. तर जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी आपला मवाळ हा येणार आहे. पुढचा आहे आपला वरिष्ठ या शब्दाचा त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला. PCMC 2023 या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. वरिष्ठचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो? मग कनिष्ठ हा येतो. पुढचा आहे आपला आमंत्रित म्हणून या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला. आमंत्रित म्हणजे काय रे? तुम्ही कोणाला तरी बोलवता आणि मग ते येतात. तर आगंतुक या शब्दाचा अर्थ सांगितला होता मी तुम्हाला. आगंतुक म्हणजे न बोलवता आलेला. तर मग आमंत्रितचा विरुद्धार्थी आगंतुक हा येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला सौम्य. सौम्य या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द त्यांनी विचारलेला आहे. सौम्य म्हणजेच काय रे? की मंद असणे, संत असणे किंवा अतिमंद. तर त्याचा विरुद्धार्थी आपला हा तीव्र शब्द येणार आहे. पुढचा आहे आपला परकीय या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला ITI 2022 या परीक्षेमध्ये. तर परकीय म्हणजेच त्याला आपण इहलोक सुद्धा म्हणतो. इहलोक त्याचा विरुद्धार्थी शब्द हा स्वकीय येणार आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे पूर्णांक या विरुद्धार्थी शब्दाचा आपल्याला त्यांनी पूर्णांक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर त्याचा विरुद्धार्थी पूर्णांक या शब्दाचा अपूर्णांक असा येतो. पुढचा आहे आपलं दुर्भिक्ष. आता दुर्भिक्ष या शब्दाला आपण समानार्थी शब्दांमध्ये बघितलं होतं. दुर्भिक्ष म्हणजेच काय रे? ज्याच्याकडे पैसा नसतो किंवा आपण गरीब निष्कांचन या व्यक्तीला आपण दुर्भिक्ष म्हणतो. तर मग त्याचा विरुद्धार्थी काय यायला पाहिजे? सुबत्ता हा यायला पाहिजे. अनुज आपण कुठं बघितलं रे? अनुज म्हणजेच छोटा भाऊ. काय लिहून घ्या, अनुज म्हणजेच अनुज या शब्दाचा अर्थ होतो छोटा भाऊ, आणि अग्रज, अग्रज म्हणजे मोठा भाऊ. आता तुम्ही ह्या अनुजलाच अनुजा केल्यानंतर त्याचा अर्थ होतो मोठी बहीण, आणि याला अग्रजा केल्यानंतर त्याचा अर्थ होतो अनुजा म्हणजे छोटी बहीण आणि अग्रजा म्हणजे मोठी बहीण. आणि टंचाईचा आपण बघितलं, टंचाईचा विरुद्धार्थी काय येतो? रेलचेल हा येतो. लक्षात ठेवा. नीचचा काय यायला पाहिजे? नीच उच्च हे शब्द लक्षात ठेवा. तर दुर्भिक्षाचं आपण उत्तर काय बघितलं? सुबत्ता हा आपला विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा आहे आपला पगार या शब्दाचे कोणता समानार्थी नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघूयात आपण. मजुरी हा शब्द पगारचा समानार्थी येतो का? तर येतो. रोजगार हा येतो का? तर हा पण येतो. पुढचा आहे वेतन. वेतनला आपण पगार म्हणतो का? तर येतो. मुजरा आणि पगार या शब्दांची काही ताळमेळ बसत नाही, ते समानार्थी शब्द नाही येत. त्याच्यामुळं आपलं चुकीचं इथे समानार्थी शब्द मुजरा हा येणार आहे. पुढचा आहे आपला त्यांनी विचारलंय विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही आपल्याला असं ओळखायला सांगितलं. PCMC 2023 प्रश्न आहे शीघ्र आणि मंद हे दोन्ही एकमेकांच्या शीघ्र आणि मंद हे
एकमेकांच्या विरोधात आहे, ती विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर आहे. पुढचं आहे आपलं होकार आणि नकार, ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपली बरोबर आहे. पुढचं आहे श्रमजीवी आणि बुद्धिजीवी, तर हे सुद्धा आपली विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर आहे. श्रमजीवी म्हणजे काय रे? अंग मेहनत करणारा. आणि बुद्धिजीवी काय म्हणजे त्याच्या डोक्याने गेम खेळणारा माणूस, तर त्याला आपण श्रमजीवी आणि बुद्धिजीवी असा विरुद्धार्थी शब्दांची ही जी जोडी आहे ती बरोबर आहे. पुढचा आपलं ऑप्शन आहे सतेज आणि तेजस्वी. ॲक्च्युली हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द नसून ते समार्थी शब्द आहेत. सतेजचा अर्थ काय होतो की प्रकाशित असलेला, आणि तेजस्वीचा अर्थसुद्धा तोच होतो. त्याच्यामुळे ही आपली समार्थी शब्दांची जोडी आहे, ना की विरुद्धार्थी शब्दांची, आणि ते आपलं उत्तर असणार आहे. परत हा जहाल या शब्दाचा प्रश्न रिपीट झालेला आहे, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. जहालचा विरुद्धार्थी मवाळ असा येतो. पुढे आपला प्रश्न आहे, त्यांनी विचारला आहे सुंदर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द माडा 2022 मध्ये. तर सुंदर या शब्दाचा येतो कुरूप, हा विरुद्धार्थी शब्द येतो. दुर्भिक्षचा सुबत्ता आत्ताच आपण बघितलं. दुर्भिक्ष म्हणजेच काय की ज्याच्याकडे काहीच नाही, भिक्षा मागणारा, त्याला आपण दुर्भिक्ष म्हणतो. आणि सुबत्ता म्हणजे ज्याच्याकडे भरपूर काही आहे. तर ही विरुद्धार्थी शब्दांची जोडीसुद्धा आपण बघितली. याच्यामध्ये परत त्यांनी नश्वर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला. नश्वर म्हणजे काय रे? नष्ट होणारा. आणि शाश्वत म्हणजे काय? चिरकाल टिकणारा. की इथे नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता येणार आहे? मग शाश्वत हा येणार आहे, आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला परत प्रश्न विचारला आहे, त्यांनी चुकीचा गट ओळखायला सांगितला आहे. तर पहिलाच आहे आपला ऑप्शन आदर आणि अनावर म्हणून. तर असा अनावर काही शब्द आपण ऐकलेला नाही. ठीक आहे, आता याला होल्डवरती ठेवू. पुढचे ऑप्शन आपण बघूयात. तर आहे आपला प्रसरण म्हणून आणि आकुंचन, हे आपण बघितलंय. आणि ही विरुद्धार्थी शब्दांची जी जोडी आहे ती बरोबर आहे. पुढचं आहे आपलं स्वस्त आणि महाग. आता त वाला स्वस्त आहे, ही पण जोडी आपली बरोबर आहे. पुढचा आपला ऑप्शन आहे तेज आणि मंदी, हे सुद्धा आपली विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. मग आपली चुकीचा गट आपल्याला ओळखायचा आहे, तर तो कोणता येणार आहे? आदर आणि अनावर. ॲक्च्युली हे अनावर नसून आदरचा विरुद्धार्थी हा अनादर असा येत असतो. त्यांनी फक्त शब्दामध्ये फरवलंय, द आणि व मध्ये फरक केलेला आहे. पुढचा आपला प्रश्न आहे उन्नती म्हणून या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. उन्नती होणे म्हणजेच काय रे? तुमचा उत्कर्ष होणे. उत्कर्ष होणे म्हणजेच प्रगती होणे, तर मग याचा विरुद्धार्थी काय यायला पाहिजे? अवनती. अवनती होणे म्हणजेच काय रे? तुमची दुर्गती होणे. दुर्गती होणेच म्हणजे काय की तुम्ही तुमचा म्हणजे एक प्रकारे सत्यानाश होणे, म्हणजेच त्याला आपण अवनती किंवा दुर्गती होणे असं म्हणतो. पुढचा आपला प्रश्न आहे कृपा. कृपा या शब्दाचा आपल्याला विचारलाय त्यांनी विरुद्धार्थी, तर त्याचा विरुद्धार्थी होतो अवकृपा. अपकर्षाचा काय होईल? त्याचा विरुद्धार्थी होईल उत्कर्ष. आणि ही विकृपा आणि अकृपा हे नॉनसेन्स आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे विधायक म्हणून. या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द त्यांनी ओळखायला सांगितला आहे. तर विधायक या शब्दाचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट बनवणे, तर त्याचाच मग विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? विध्वंसक असा होणार आहे. तो लक्षात ठेवायचा. विधायकचा विरुद्धार्थी शब्द हा विध्वंसक असा होतो. पुढचा आपला शब्द आहे अकल्पित म्हणून. अकल्पितचा आपल्याला त्यांनी विचारलंय की विरुद्धार्थी कोणता आहे? तर अकल्पितचाच काय विरुद्धार्थी होणार आहे? कल्पित असा होणार आहे. पुढचा आहे आपला कंजूस. हे कंजूप नाही आहे, कंजूस आहे. तर कंजूस या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी त्यांनी ओळखायला लावला आहे. पहिला ऑप्शन आहे आपला कृपण. आता कृपण हा कंजूसचा समानार्थी शब्द येतो, ना की विरुद्धार्थी. आता दुसरा आपला ऑप्शन जे आहे स्वार्थी. स्वार्थी हा शब्द सुद्धा समानार्थी आहे कंजूसाला. तिसरा आपला ऑप्शन आहे लोभी म्हणून. तो सुद्धा कंजूस या शब्दाला समानार्थी येतो. तर मग कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी कोण आहे? तो असणार आहे दानशूर. तो कोणता असणार आहे? दानशूर. इथे एक वाक्प्रचार लिहून घ्या. कर्णाचा अवतार, त्याला आपण दानशूर व्यक्ती असं म्हणतो. दानशूर व्यक्ती हे लिहून घ्यायचं आहे. पुढचं आपलं कृश या शब्दाचा आपल्याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितला. कृश या शब्दाचाच विरुद्धार्थी काय होतो? कृश म्हणजेच काय रे? चंचल असणं, आणि त्याचाच विरुद्धार्थी होतो स्थूल हा शब्द होतो. पुढचा आपला भरती आणि ओहोटी हे आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. पूर्णांक आणि अपूर्णांक या शब्दाची विरुद्धार्थी शब्दांची जोडी सुद्धा आपण बघितलेली आहे. पुढचा आपला प्रश्न बघूयात आदर आणि अनादर. हे सुद्धा आता आपण बघितलं. आदरचा विरुद्धार्थी काय होतो? अनादर असा होतो. ना आदर होत नाही. पुढचा आहे आपला झाडावरती बसलेल्या कोकिळेचा मंजूळ आवाज ऐकू आला. तर कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. मंजूळचा काय विरुद्धार्थी येणार आहे? मग कर्णकटू असा येणार आहे. त्यालाच आपण कर्कश असं सुद्धा म्हणतो.
आता मंजुळ या शब्दाचे समार्थी बघायचे झाले तर मधुर हा शब्द येतो, सुरेल येतो आणि सुस्वर हे मंजुळ या शब्दाचे समार्थी शब्द येतात. पुढे आपल्याला दिलंय त्यांनी नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर नश्वर म्हणजेच काय रे, नाहीसा होणारा, आणि त्यालाच आपण विरुद्धार्थी शाश्वत, शाश्वत म्हणजेच काय, चिरकाल टिकणारा या अर्थाने बघितलेलं होतं. तर याचं उत्तर काय येणार आहे, शाश्वत. नश्वरचा विरुद्धार्थी शाश्वत असा येणार आहे. आता हा जो स्वीकृती शब्द आहे ना, याचा विरुद्धार्थी लिहून घ्या, अव्यय असा येतो. अव्यय म्हणजेच काय, की तुम्ही एखाद्या गोष्टीला स्वीकारत नाही. पुढे आपण बघूयात. हां, इथं त्यांनी परत जोड्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कोणती योग्य जोडी आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर हरित आणि हिरवेगार हे ॲक्च्युली समानार्थी शब्दांची जोडी, त्याच्यामुळे हे येणार नाही. मेहनत आणि कष्ट ही सुद्धा आपली समानार्थी शब्दांची जोडी आहे, तर ते सुद्धा येणार नाही. विश्वास आणि अविश्वास ही ॲक्च्युली आपलं उत्तर येणार आहे, जे की आपलं विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर आहे. पुढचं आपलं ऑप्शन आहे धन आणि संपत्ती, तर हे सुद्धा समानार्थी जोडी आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा आपलं ऑप्शन येणार आहे. तर आपलं उत्तर येणार आहे विश्वास आणि अविश्वास. पुढे आपलं त्यांनी विचारले दुष्ट या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द. तर दुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी मग कोणता येणार आहे, सुष्ट म्हणून. आणि दुष्ट या शब्दाचे समानार्थी आपल्याला नीच, खल आणि वाईट असे येतात. पुढचा आहे आपला चिरकाल म्हणून, त्याचा विरुद्धार्थी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होता, अल्पकाळ असा येतो. पुढचा प्रश्न आहे विधायक. विधायकचा आपण काय बघितलं रे, विघातक हा सुद्धा विरुद्धार्थी येतो. आणि विधायकचा आधुनिक कोणता येतो रे, विध्वंसक हा विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा आहे आपला प्रशंसनीय. या शब्दाचा विरुद्धार्थी आपल्याला प्रशंसनीय म्हणजेच काय रे, एखाद्याची प्रशंसा करणे. आणि त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे, निंदनीय. निंदनीय येणार आहे. निंदा करणे. निंदा करणेच म्हणजे काय रे, निंदा करणे म्हणजेच त्याला आपण उपहास करणे असं म्हणतो. उपहास करणे, लक्षात ठेवा. पुढचा आहे अव्हेर. अव्हेर या शब्दाचा आपल्याला त्यांनी विचारला आहे विरुद्धार्थी शब्द. अव्हेर या शब्दाचाच विरुद्धार्थी आहे नकार. नकार. पुढचा आहे आपला, त्यांनी आपल्याला चुकीचा पर्याय शोधायला सांगितला आहे. तर आपण बघितलं दुष्ट आणि सुष्ट ही जोडी आपली बरोबर आहे. स्थूल आणि कृष ही पण आपली जोडी बरोबर आहे. जय आणि पराजय या शब्दांची जोडी ही बरोबर आहे. भरती आणि अभरती हे असे काही विरुद्धार्थी शब्द नाही आहे. इथं ॲक्च्युली भरतीला ओहोटी हा शब्द विरुद्धार्थी म्हणून येतो. पुढचा आहे आपला तरबेज म्हणून. तरबेज या शब्दाचा आपल्याला त्यांनी समानार्थी शब्द शोधायला सांगितला आहे, जो की आपला तरबेज म्हणजेच कुशनात असणे किंवा निष्णात असणे, त्यालाच आपण निपुण असं म्हणतो. ज्याच्याकडे कौशल्य असतो त्याला सुद्धा आपण तरबेज असं म्हणतो. पुढचा आहे आपला प्रसरण. त्याच्या विरुद्धार्थी आपण आकुंचन हा बघितलेला आहे. पुढचा आहे आपला कृपा. कृपाचाच विरुद्धार्थी शब्द हा अवकृपा असा येतो. पुढचा आहे आपलं अपरिहार्य. अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परिहार्य असा येतो. पुढचा प्रश्न आहे आपला प्रोत्साहनचा. त्यांनी आपल्याला विचारला आहे विरुद्धार्थी शब्द. प्रोत्साहन म्हणजेच काय रे, एखाद्याला पाठबळ देणं. आणि त्याचाच विरुद्धार्थी काय येतो मग, परावृत्त करणं, म्हणजे त्याला डिमोटिवेट करणं. पुढचा आहे आपलं, त्यांनी इथं जोड्या दिल्या आणि असं विचारलं आहे की विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी बरोबर नाही आहे. तर शीघ्र आणि मंद ही जोडी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर आहे. रुकार आणि नकार बरोबर आहे. रुकार म्हणजेच काय रे, रुकार म्हणजेच होकार देणे. हे शब्द आपण समानार्थीमध्ये बघितलेले आहे. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी ही सुद्धा जोडी बरोबर आहे. सतेज आणि तेजस्वी ही चुकीची जोडी आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे, सतेज आणि तेजस्वी, जे की विरुद्धार्थी नाही. सतेजला काय यायला पाहिजे विरुद्धार्थी, मग तम यायला पाहिजे, तिमिर यायला पाहिजे किंवा मग अंधकार यायला पाहिजे, ना की तेजस्वी. तेजस्वी हा त्याचा समानार्थी शब्द होतो. पुढचा आहे आपला पुनीत. आता पुनीतवरून तुम्ही लक्षात ठेवा, पुनीत बालन ग्रुप तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे रे. पुनीत बालन काय विकतात, ते विकतात त्यांची पाणी. पाणी कसं असतं रे, स्वच्छ असतं. तर मग पुनीत या शब्दाचा समानार्थी शब्द होतो स्वच्छ, आणि त्याचाच विरुद्धार्थी काय होणार आहे मग, गलिच्छ असा होणार आहे. पुनीतचेच मग समानार्थी कोणकोणते, स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ. पुढचा आहे आपला आमंत्रित. परत हा प्रश्न आलेला आहे, तर त्याचा विरुद्धार्थी येतो आगंतुक. त्याचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. पुढचा आपला प्रश्न आहे मंजूळ. मंजूळचा विरुद्धार्थी कर्कश असा येतो, त्यालाच आपण कर्णकटू सुद्धा असं म्हणतो, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे वंद्य. वंद्य या शब्दाचा त्यांनी विचारला विरुद्धार्थी शब्द, जो की त्याचं उत्तर येतं निंद्य. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट वंदनीय असणे किंवा निंदनीय असणे. निंदनीयस म्हणजे आपण त्या गोष्टीची निंदा करतो, वंदनीय म्हणजेच आपण त्या गोष्टीचं स्वागत करतो. पुढचा आपला प्रश्न आहे भ्याड. भ्याड या शब्दाचा आपल्याला विचारला आहे विरुद्धार्थी शब्द. तर भ्याड म्हणजेच काय, भित्रा असणे, आणि शूर म्हणजेच धिटा, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर भ्याड या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता येणार आहे, शूर हा येणार आहे.
पुढे आपल्याला त्यांनी एक वाक्य दिलं, त्याच्यामध्ये संकुचित हा शब्द आपला त्यांनी अंडरलाईन केला आणि त्याचा विचारला आपल्याला विरुद्धार्थी शब्द. तर संकुचित म्हणजेच काय रे, नॅरो माइंडेड आणि त्याचाच मग विरुद्धार्थी कोणता येणार आहे, व्यापक येणार आहे. तर त्याला मी इंग्लिशमधले सुद्धा शब्द तुम्हाला लिहून देतो, नॅरो आणि ब्रॉड हे शब्द लिहून घ्यायचे. बुद्धिजीवीला आपण कोणता बघितलेले, श्रमजीवी हा शब्द बघितला आहे. पुढे आहे अवजड या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला. अवजड म्हणजेच काय, वजनदार असणं किंवा जड असणं, मग त्याचा विरुद्धार्थी होणारे हलकं असणार. पुढचा आपला प्रश्न त्यांनी विचारला आहे, स्थैर्य या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द सांगा. स्थैर्य म्हणजेच काय रे, स्टॅबिलिटी असणं. बघा इंग्लिश पण सांगतो मी तुम्हाला आता, स्टॅबिलिटी आणि त्याचाच विरुद्धार्थी काय येणार आहे, इनस्टॅबिलिटी. तर स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा अस्थैर्य येणार आहे. अशुद्धचा कोणता येणार आहे, अशुद्धचा शुद्ध हा शब्द विरुद्धार्थी ही जोडी येणार आहे. पुढचा आहे आपला, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा असं त्यांनी विचारलंय आणि प्रसरण हा शब्द दिला. त्याचा विरुद्धार्थी आकुंचन हा आपण 10 वेळेस बघितलेला आहे. नास्तिकचा आपण विरुद्धार्थी शब्द बघितला होता, त्याचा काय आहे, आस्तिक. नास्तिक म्हणजेच काय रे, देवाला न मानणारा, आणि आस्तिक म्हणजेच देवामध्ये आस्था असणारा, तर त्याला आपण आस्तिक असं म्हणतो. ही विरुद्धार्थी जोडी आपली इथे फिट बसते, नास्तिक आणि आस्तिक. पुढचा आहे आपला सुगंध या शब्दाचा त्यांनी विचारला आपल्याला विरुद्धार्थी शब्द. तर सुगंधाचे मला पहिले तुम्ही समानार्थी शब्द सांगा. सुगंध म्हणजेच काय रे, त्याला आपण सुवास असं म्हणतो, परिमल हा शब्द त्याचे समार्थी येतात. मग सुगंधाचं काय यायला पाहिजे विरुद्धार्थी, दुर्गंध यायला पाहिजेत. बघा इथं त्यांनी परिमळ हा शब्द दिलेला होता, जो की त्याचा समार्थी शब्द येतो. पुढचा आहे आपला ऐच्छिक. ऐच्छिकचा आपल्याला विरुद्धार्थी विचारलाय त्यांनी. ऐच्छिकचा विरुद्धार्थी येतो अपरिहार्य. अपरिहार्य म्हणजे तुम्हाला ती गोष्ट कंपल्सरी करावीच लागते. तर इंग्लिशमध्ये सुद्धा लिहून घ्या, ओलंटरी म्हणजे ऐच्छिक आणि तुमचं येतं कंपल्सरी, हे शब्द विरुद्धार्थी येतात, लिहून घ्यायचे आहे, वॉलंटरी आणि कंपल्सरी. पुढचा आहे आपला अवजड हा शब्द, तसं बघितलं आपण हलकी हे विरुद्धार्थी येतं. अवेर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी मी तुम्हाला मागच्या एका क्वेश्चनमध्ये सांगितलं होता. अवेर म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारत नाही आणि त्याचा विरुद्धार्थी येतो मग स्वीकार. पुढे आपला खिन्न हा शब्द. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी येतो प्रसन्न. खिन्न म्हणजेच काय रे, दुःखी होणे. त्यालाच आपण कोणता बघितला, खेद हा शब्द सुद्धा दुःखी आणि खेद हे समानार्थी आहेत. खिन्न आणि प्रसन्न हे विरुद्धार्थी आहेत. प्रसन्नलाच आपण हर्ष सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपल्याला जोड्या दिल्यात त्यांनी आणि चुकीचा पर्याय ओळखायला सांगितला. गाव आणि ग्राम हे ॲक्च्युली समानार्थी शब्द आहेत, त्याच्यामुळे ही जोडी आपली चुकीची आहे. पण पुढचे ऑप्शन बघूयात. तत्काळ आणि धीमेपणे ही जोडी आपली बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दांची. जुळवा आणि मोडतोड ही जोडी सुद्धा आपली बरोबर आहे. गारठा आणि उष्मा ही जोडी आपली सुद्धा बरोबर आहे. गारठा म्हणजे आपल्याला थंडी वाजणे, उष्ण म्हणजे आपल्याला गरम होणे. तर ही जोडी सुद्धा आपली बरोबर आहे. तर त्याचं उत्तर काय येणार आहे, गाव आणि ग्राम. ॲक्च्युली ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नसून ती समानार्थी शब्दांची जोडी आहे, म्हणून ती आपली चुकीचा पर्याय येणार आहे. पुढचा आहे आपला कंजूस या शब्दाचं त्यांनी विचारलं आपल्याला विरुद्धार्थी शब्द. तर कंजूस म्हणजेच काय रे, कंजूस म्हणजेच लोभी येतो, त्यालाच आपण कृपण किंवा स्वार्थी सुद्धा म्हणतो. तर मग कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दानशूर असा येणार आहे. पुढे आपल्याला त्यांनी परत गट दिले आणि कोणता विरुद्धार्थी शब्दांचा गट नाही असं विचारलंय. तर दिलंय त्यांनी गद्य पद्य, ते येतं धेनू आणि रूपब, चोर आणि साव, रक्त आणि रुधिर. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली मीच कन्फ्यूज आहे, तर हे आपण नंतर बघूयात, मी याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पुढे आपला विरुद्धार्थी जोडी त्यांनी विचारली खून आणि चिन्ह. ॲक्च्युली खून आणि चिन्ह हे समानार्थी शब्द होतात. हां, तर त्यांनी आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायला सांगितलेली. ती खून आणि चिन्ह हे समानार्थी होतात. खग आणि पक्षी हे सुद्धा समानार्थी होतात. शत्रू आणि मित्र, आता ही आपली विरुद्धार्थी शब्दांची जोडी एकदम परफेक्ट बसते. आणि पुढचं आपल्याला प्रेम आणि प्रीती हे सुद्धा समानार्थी शब्द आहे, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. प्रेम आणि प्रीतीलाच आपण अजून एक शब्द वापरतो, वात्सल्य, लक्षात ठेवायचं. पुढे आपला त्यांनी परत जोड्या दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विचारलं आहे की कोणती योग्य जोडी आहे. तर याच्यामध्ये आगंतुक आणि आमंत्रित ही योग्य जोडी आहे. बाकीचे मी तुम्हाला एक्सप्लेन केले, आघाडी पिछाडी, इहलोक स्वकीय, उदारलाच इथं आळशी नाही येत. ॲक्च्युली आळशीचा उत्साह हा विरुद्धार्थी येतो. पुढचा आहे परकीय.
परकीय या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी विचारला आहे, जसं की स्वकीय हे उत्तर आहे जे आपण बघितलं होतं. उत्कर्षाचाच विरुद्धार्थी अपकर्ष होतो, हे रिपीट होत आहे क्वेश्चन. यथेच्छ हा शब्द महत्त्वाचा आहे. यथेच्छ या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी विचारला आहे. यथेच्छ या शब्दाचा अर्थ होतो विपुल असणं, म्हणजे खूप प्रमाणात असणं, खूप किंवा भरपूर प्रमाणात असणं. तर त्याचा विरुद्धार्थी होतो न्यून. न्यून म्हणजेच कमी असणे. पुढचा आहे पतन. पतन या शब्दाचा विचारला आहे विरुद्धार्थी. पतन म्हणजेच काय रे? नायनाट होणे किंवा अवनती होणे. तर पतन या शब्दाचा त्यांनी विरुद्धार्थी विचारला आहे. तर अवनती हा तर त्याचा समार्थी झाला. मग उन्नती हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे. पुढचा त्यांनी आपल्याला भागणे हा शब्द विचारला आहे विरुद्धार्थी. ITI 2022ला भागणे या शब्दाचा विरुद्धार्थी होतो शक्तिमान होणे. हे सर्व शब्द लक्षात ठेवायचे. आता विरुद्धार्थी शब्दांचे जवळपास 130 प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि आय होप की याचा तुम्हाला फायदा होईल. अशीच आपण सिरीज कंटिन्यू ठेवा. अजून पुढचे टॉपिक कोणते घ्यायचे ते कमेंटमध्ये मला सांगत चला. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.